नमस्कार मित्रांनो, मी चंदू कुंबरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजनेबद्दल एक खूप मोठी अपडेट बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा पहिला यादी जाहीर झालेली आहे। तर या संपूर्ण माहितीबद्दल आपण संपूर्ण आढावा समोर घेऊया। त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे लाडकी बहीण योजना। या योजनेने राज्यातील गरीब आणि गरजू महिलांच्या जीवनात आशेचा एक नवा किरण निर्माण केला आहे। सध्या या योजनेची चर्चा राज्यभर होत असून लाभार्थी महिलांमध्ये या योजनेबद्दल मोठी उत्सुकता आणि आशा दिसून येत आहे। महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी ही योजना सुरू केली आहे। गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचे हे एक महत्त्वाकांक्षी पाऊल आहे। या योजनेमुळे महिलांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळत असून त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होत आहे। योजनेची अंमलबजावणी आणि प्रगती। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा ठराविक रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आले असून डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लाभार्थी महिला करत आहेत। सरकारने या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने केली असून लाभार्थींना वेळेवर रक्कम मिळण्याची व्यवस्था केली आहे। आर्थिक तरतूद आणि दीर्घकालीन नियोजन काय आहेत या योजनेमध्ये ते बघूया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेच्या आर्थिक पैलूवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे। पुढील 5 वर्षांसाठी या योजनेला भक्कम आर्थिक पाठबळ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे। येत्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी तब्बल 45,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे। ही मोठी आर्थिक तरतूद योजनेच्या दीर्घकालीन स्थिरतेची ग्वाही देते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे योगदान या लाडकी बहीण योजनेमध्ये काय आहे ते बघूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विशेष लक्ष दिले आहे। त्यांनी योजनेच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेतला असून लाभार्थीपर्यंत मदत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे। त्यांनी योजनेच्या भविष्यातील वाटचालीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देऊन लाभार्थींच्या मनातील साशंकता दूर केली आहे। योजनेचे सामाजिक प्रभाव। या योजनेमध्ये काय आहेत ते बघूया। लाडकी बहीण योजनेचा सकारात्मक प्रभाव समाजात दिसून येत आहे। या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे। अनेक महिला या मदतीचा उपयोग त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी करत आहेत। याशिवाय या योजनेमुळे महिलांचे सामाजिक स्थान बळकट होण्यास मदत होत आहे। या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसमोर काही आव्हानेही आहेत। लाभार्थीची योग्य निवड, वेळेवर रक्कम वितरण, बँकिंग व्यवस्थेची कार्यक्षमता यासारख्या बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे। मात्र या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून योजनेचा अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन करत आहे। पुढील 5 वर्षांसाठी मोठ्या निधीची तरतूद केल्याने योजनेच्या दीर्घकालीन स्थिरतेची हमी मिळाली आहे। यामुळे लाभार्थी महिलांना नियमित मदत मिळण्याची खात्री आहे। सरकार योजनेच्या व्याप्तीत वाढ करण्याचाही विचार करत असून अधिकाधिक गरजू महिलांपर्यंत ही मदत पोहोचण्याचे प्रयत्न केले जात आहेत। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। या योजनेला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद, सरकारची दीर्घकालीन बांधिलकी आणि पुरेशी आर्थिक तरतूद यामुळे योजनेचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे। महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा आणि सामाजिक सुरक्षिततेचा हा प्रयोग यशस्वी होत असून त्यांचे सकारात्मक परिणाम समाजात दिसून येत आहेत।
आगामी काळात या योजनेचा विस्तार होऊन अधिकाधिक महिलांना त्याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. तर बघा मित्रांनो, ही होती लाडकी बहीण योजनेबद्दल खूप मोठी अपडेट. तर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दलचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.